एका कुटुंबाचं संरक्षण महाराज कसं करतायत आज. मी मगाशी तुमच्याशी बोलत होते तेव्हा की ते प्रश्न घेऊन आले माझ्याकडे. त्यांचं ट्रॅव्हलिंगचा बिझनेस आहे. तर त्यांनी सांगितलं की माझा ट्रॅव्हलिंगचा बिझनेस चालत नाही, माझं फार वाताहत आहे, माझ्याकडे इन्कम नाही आहे, माझं खाण्याचे हाल चालू आहेत. तर अशा वेळेस आपण म्हणजे काय करायचंय. म्हटलं महाराज म्हणतायत तुमचे प्रश्न सुटतील, पण काही गोष्टी आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय महाराज काय तो प्रश्न सोडवणार नाही. मी काय करायला हवंय, म्हणजे उपासना करायला हवी का. म्हणलं नाही, महाराज म्हणतात इथलं पाणी पण तू प्यायचं नाहीस, इथली उपासना तू नाही करायचीस. मग मी काय करायचंय, घरी जायचंय, तांदूळाचं ढीग करायचंय आणि त्याच्यावर तुझ्या जी घरची मूर्ती आहे ती माझी मूर्ती त्याच्यावर ठेवायची आहेस आणि माझी रोज अभिषेक माझा करायचा आहेस. रोज पंचामृताने रोज अभिषेक करायचा आहे. प्रॅक्टिकली ही गोष्ट खूप अवघड आहे, कारण रोज उठून पंचामृत करून अभिषेक करणं म्हणजे कर्माची फलितं कळतात थोडक्यात. तर रोज उठून ते करायचंय. किती दिवस करू, मला त्याला दिला जाणून म्हणलं 21 दिवस तरी तुम्ही करा. तर महाराज म्हणतायत ते करा. मग त्यांनी तांदूळाच्या ढिगावर अजूनही महाराज तिथेच आहेत. अच्छा. पण ज्यांनी त्याचं जे बिझनेस आहे का चालत नाही याचं कारण त्यांनी मला खरं सांगितलं नाही. जे महाराजांनी मला ऑलरेडी इथे सांगितलं होतं की त्याचं काही ज्या सवयी आहेत वाईट, त्याच्यामुळे ते ट्रॅव्हलिंग त्याचं होत नाहीये आणि त्यात तो लोक त्याच्या गाडीत बसायला घाबरतात. अच्छा. तर मी त्याला सहज म्हणलं की पादुका अनेक ठिकाणी जातात, जर कधी अशी वेळ आली की माझ्याकडे गाडी अवेलेबल नाहीये तर मी तुमची गाडी बोलवून घेईन आणि त्या गाडीतनं जर पादुका गेल्या तर समजा तुमचा ट्रॅव्हलिंगचा बिझनेस उच्च लेवलला गेला. पण जेव्हा मी असं म्हणते की मला, कारण ते मला नेणार, ते काय मला पैसे घेणार नाहीत, विनामूल्य नेणार, हा एक वेगळा पार्ट झाला. बरोबर. पण महाराजांनी सांगितलं मला त्याच्या गाडीतच बसायचं नाही. म्हणून गेले कित्येक महिने ते येत आहेत, दर गुरुवारी येत आहेत. फक्त माझ्याकडे बघतात, म्हटलं कसे आहेत महाराज, तांदूळावर छान आहेत ना. मग एकदा मला म्हणले का त्यांनी बसवलंय. म्हटलं वेळ आली की उत्तर देईन, आज नाही देणार. महाराजांनी कारण सांगितलंय. आणि परवा असंच जरा गंमत मध्ये काहीतरी प्यायला गेलं आणि पोलिसांनी पकडलं. पोलिसांनी कोर्टात केस लावली त्यांच्यावरती आणि हळूच मला सांगायला आले, काकू असं असं झालंय. आता माझ्याच वयाचे आहेत पण काकूच असं असं झालंय. म्हटलं पहिलं प्रश्नाचं लाईनीत उभं राहायचं, इथं येऊन नाही विचारायचं काही. मग लाईनीत उभं राहिले. म्हटलं आता कळलं का महाराज तांदूळावर का बसलेत. जे पैसे स्वतः कमवून सुद्धा आज वेस्ट होत आहेत, कारण दंड भरायचा आहे. दंड भरले की पैसे वाया जाणार आहेत, त्या दिवशी पण खाण्यापिण्याचे वांदे होणार आहेत. तर महाराज म्हणतात जे तांदूळ मी जपून ठेवलेत ते तुझ्या घराचं संरक्षण करण्याकरता मी ठेवले, तुझी कधी वाताहत होऊ नये म्हणून मी ठेवले. करेक्ट. तर हे जे आहे इतकं महाराज प्रत्येक भक्ताला त्याच्या कुटुंबामध्ये सांभाळतात, जपतात. म्हणून मी प्रत्येकाला म्हणते की तुम्ही जे घर आहे ना ते तुमचं नाहीच आहे, हे महाराजांचं घर आहे. प्रत्येकाचं घर आहे महाराजांचं आहे. ज्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ आहेत, ते दैवत ज्या घरामध्ये आहे त्या देवाला मान द्या, सन्मान द्या. त्यांना काचेत ठेवू नका, त्यांना देवारात ठेवा. असं अनेक जण मला म्हणतात की आमच्या देवारात जागाच नाही. आता किती जण मला म्हणतात की मूर्ती, ताई इथं मूर्ती मिळेल का. महाराज म्हणले तर मी देईन मूर्ती द्यायला काय आनंदच आहे, त्याचं काय काही नसतं. ती मूर्ती कुठल्या आकारात येईल हे मी मात्र ठरवू शकणार नाही. तर मी आता अक्कलकोटला मध्ये गेले तर मी दोघांना म्हणलं की मूर्ती मी घेऊन येते. कारण मध्ये आम्ही पुण्यतिथीला महाराजांचा अभिषेक केला, सगळ्यांच्या घरच्या मूर्त्या इथे आल्या, त्याला चंदन लावलं आणि चंदनाने अभिषेक केला. सगळ्या आनंदाने, त्यांना कळे ना आपल्या महाराजांना ठेवायचे कुठे, इतके सुंदर दिसत होते चंदन लावल्यावरती. आणि तेव्हा उन्हाळा प्रचंड होता पुण्यतिथीच्या वेळेस. तर ज्यांच्याकडे मूर्ती नव्हती त्यांचा जीव कासावीस झाला की आम्ही काहीच नाही करू शकलो. तर ते डोळ्यातनं मला कळत होतं की ही घालमेल काय आहे. मी अक्कलकोटला गेले की घेईन. म्हटलं तुम्ही मला आकार नाही सांगायचा, महाराज ज्या आकारात येतील ते येतील. मग त्यांना टेन्शन आलं की ज्या आकारात आले ते महाराज बसणार का देवाऱ्यात. म्हटलं महाराज 1,00,000% देवाऱ्यात बसणार, महाराज कधीच बाहेर बसत नाहीत. मग ते कुठे ठेवायचं काय. म्हटलं महाराजांनी ज्या दिवशी मूर्ती आणली त्यांच्या हातात दिली, महाराजांनी ती जागा पण निश्चित सांगितलेली असते की मी देवाऱ्यात कुठे बसणार आहे. आतापर्यंत ज्या मूर्ती दिल्या गेल्या किंवा त्यांनी द्यायला सांगितल्या त्या ठिकाणी त्या घरामध्ये महाराजांनी त्यांचं स्थान ऑलरेडी निर्माण केलं होतं. ते मोकळं होतं आणि तिथे जाऊन महाराज बसले. म्हणजे ते महाराजांचं घर आहे, तुमचं निश्चित नाही. त्यामुळे जर तुम्ही काही चुकीचे निर्णय पण त्या घरात काही कारणाने घेत असाल तर महाराज तिथे तुम्हाला थोपवणार आहेत, हे निश्चित आहेत. त्यामुळे उलट चांगलं आहे ना, असं कोणीतरी थोपवणाऱ्याची आवश्यकता आहे. बरं तुम्ही त्यावर प्रत्युत्तर देऊ शकत नाही कारण तुमची तेवढी ताकद नाही. थांबा म्हणलं की थांबायचं, जा म्हणलं की जायचं आणि कर म्हणलं की करायचं. ही जी ताकद आहे ती फक्त श्री स्वामी समर्थांमध्ये. खरंय.
तर असा उदंड सगळं काही असलेला आपला दैवत. आणि मजा म्हणजे लोक असं असतं की लोकांना सगळ्या देवांबद्दल खूप क्रेज आहे. ऑफकोर्स सगळ्या देवांबद्दल, गणपती असो, कृष्ण असो, किंवा असं आम्ही मधुरा बघितलं की हा काय सजवलाय कृष्णाला, हा असं वाटतं. ते कुठल्या देवीच्या मंदिरात काय दिसतीये देवी, हा सुंदर असं वाटतं. अष्टविनायकाला गेलं की त्याचा एक आनंदच वेगळा असतो. बरोबर. हे सगळं जे आहे, तर महाराजांनी आपल्या म्हणजे पूर्वी ते असताना त्यांनी ही सगळी रूपं आपल्या भक्तांना दाखवलेली आहे. हो, त्यांनी त्यांचा दृष्टांत दिलेला आहे. अगदी बरोबर. त्यामुळे ते सगळे देव ज्या देवात लपलेले आहेत, ज्या गुरुमध्ये लपलेले, असा आपला देव आहे. म्हणजे महाराज इथे सुद्धा नवरात्रामध्ये या कमलमुखाचं जे स्थान आहे, तिथे पण स्वतः 9 दिवस 9 रूपं देवीची घेतात. वा. छोटी मूर्ती पूर्वी ते घेत होते, म्हणजे 6 वारी साड्या छोट्या मूर्तीने नेसाव्यात, हे आमच्यासाठी खूप मोठी लीला होती महाराजांची. कारण ही भावना होती ना, या देवीत मला महाराज तुम्ही दिसा. म्हणजे प्रत्यक्षात आज महाराजांची म्हणतात ना की शरीर नसेल महाराजांचं, पण तो आत्मा जो आहे महाराजांचा, तो आजही आहे. तो ऐकतायत ते की तुला काय हवंय करून, हा छान, तुला असं पाहिजे का, वा वा छान, नथ घालायची मला, घाला, घाल छान छान. मग तू कुठली प्रकारची टोपी, हा मला कुठली टोपी चालेल, मग मला अशी टोपी घाल, माझ्या पद्धतीची घाल, मला फेटा घाल, मला पगडी घाल, मला तुकारामाची टोपी घाल. ते कधी नाही म्हणत नाही, ते कधी करत नाहीत. पण जर त्यांना ती गोष्ट नको असेल तर ती अंगावरही ठेवत नाहीत. म्हणजे गंमत अशी आहे की छोटे महाराज होते, आपण लोक जाम आयुष्य असतो, आपल्याला फक्त आपले कपडे इस्त्रीचे लागतात, आपले कपडे धुतलेले लागतात. आणि एकदा गंमत अशी झाली की महाराजांना आता प्रत्येक जे जसं हिवाळा आला, उन्हाळा आला, तसं महाराजांना आपण वेगवेगळे कपडे घालतो. तसं एकदा कॉटनचे, माझ्याकडे 2च कपडे होते कॉटनचे, आणि मी छोट्या महाराजांना उन्हाळा म्हणून ते एकदा घातले. असे मी त्यांना सकाळी आंघोळ त्यांची झाली की त्यांना ते त्यांचे वस्त्र अलंकार, तो कॉटनचा कपडा बाजूला ठेवायचा, ते लक्षात नाही आलं धुवायचा. एक दिवशी अंगावर घातला, पूर्ण खांद्यावरनं खाली पडलेला, परत घातला, परत तेच, परत घातला, परत तेच. म्हणजे काय झालंय, काय नाही, काळा पट्टा होता त्या कापडावरती, तो त्यांना नको होता. म्हणजे जे त्यांना करवून हवं आहे ते सगळं ते करतात, आणि निश्चितपणे ते करतात. त्यामुळे मी इथे येणाऱ्या प्रत्येक प्रश्न विचारणारे असो किंवा नुसतं दर्शनाला येणारे असो, त्यांच्या भावना काय, लोकांना ना कुठल्याही ठिकाणी गेल्यावर ना बसण्याचे पण पेशन्स नसतात. नुसता नमस्कार करायचा, लगेच केला नमस्कार, चालले. कारण जिथे प्रदक्षिणा घालता येते तिथे ते घालतात, पण जिथे घालतायत नाही तिकडे नमस्कार करतात. दारातनच नमस्कार केला, का रे बाबा बस की त्यांच्यासमोर 5 मिनिटं. जे तुला आज आधार देत आहेत त्याच्यासमोर तुला 5 मिनिटं बसता पण येत नाहीये का, बस 5 मिनिटं. आता माझ्याकडे प्रचंड गर्दी असते, माणसांना बसायला जागा नसते, पण मी महाराजांना म्हणते जरा ऍडजस्ट करून घ्या, म्हणजे तसं आणलं तर मग तुम्ही मला दुसरी जागा द्या. बरोबर. काय ऑप्शन काहीच नाहीयेत. मग ते कसं तरी करून ते ऍडजस्ट करून बसतात. मी त्यांना कंपल्सरी बसल्यावर सांगते, आता तुम्हाला 7:15 आरती घ्यायची, आरती घेतल्याशिवाय जायचं नाही. मग त्यांना असं वाटतं, अरे इतकं बसलं तर आरती घेतल्याशिवाय जायला नको, आरतीला कोण नाही म्हणणार. मग म्हणायचं प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. म्हणजे ही परिक्रमा पूर्ण करणं, जे इथे परिक्रमा करता येत नाही, इथे प्रदक्षिणा घालता येत नाही, ती प्रदक्षिणा म्हणजे इथली पूर्तता. येणं, बसणं, दर्शन घेणं, आरती घेणं, प्रसाद घेणं आणि परत दर्शन घेऊन निघून जाणं, हे जे आहे ही परिक्रमा मी इथं मानते. म्हणजे महाराजांनी पोटाला आनंद देणं, कारण घरी गेल्यावरती मी इथनं प्रसाद कोणाला घरी नेऊ देत नाही. इथेच खायचा. त्याचं कारण असं आहे की तुम्ही ज्या ठिकाणी तो बाहेर नेता, एक तर तो सांडतो बरेचदा, त्याचं पावित्र्य राहत नाही. बरोबर. त्यामुळे आणि तुम्ही घरात गेला ना की त्या व्यक्तीला त्या प्रसादाची किती किंमत असते हे माहिती नसतं. हा, स्वामींचा प्रसाद म्हणून लोक घेतातही, पण नको थोडाच दे. नाही, जो हातात येतो तो प्रसाद असतो, तुम्ही मागता तो प्रसाद नसतो. करेक्ट. तर तो प्रसाद जोपर्यंत पोटात जात नाही तोपर्यंत त्याला प्रसाद कसं म्हणणार. त्यांना चिक्कार खा, पाहिजे तेवढं मागा, आम्ही परत कुकर भांडी सगळं लावायला तयार आहोत, पण आनंदाने हे करून जा. आणि इथे जे काय, आणि इथे लोक चिक्कार घरनं करून आणतात प्रसाद, भरपूर, अगदी भरपूर. म्हणजे वडेपासून सगळं काय असतात. महाराजांना पिझ्झा आणतात, सगळं आणतात. म्हणजे असं गंमत इतकी सगळी आनंदाने सगळं करतात. त्यामुळे एक वातावरण खूप वेगळं आहे, घरासारखं वातावरण. आणि त्याच्या मागचं बेसिक महाराजांचं कारण असं आहे, ज्या मर्माला मी आता बोर्ड घालणार आहे ते महत्वाचं आहे, की लोकांना आज घरच राहिली नाहीयेत. भिंती आहेत पण घरं नाहीयेत, घरं आहेत पण नाती नाहीयेत, कोणाला सांगायला जागा नाहीये.
आणि तुम्ही कोणाला सांगायला गेला तर त्याचं काय होईल हे माहिती नाहीये आणि तो प्रश्न सुटेल की नाही याची कल्पना नाहीये. आणि त्याच्यामधनं आज जे अवघड शब्द वापरले जात आहेत, त्या व्यक्तीला डिप्रेशन आलं, त्या व्यक्ती मेंटल ह्याच्यामध्ये गेला, त्रासामध्ये गेला, तो आजकाल कोणाशी तो ढम्मच झालाय, तो कोणाशी बोलतच नाहीये, तो घरात कधी काही करतच नाहीये, तो उत्साहाने कुठे जातच नाहीये. त्याला मेंटल प्रेशर आज किती आहे. बरोबर. पण तो कुणाला सांगणार, कारण सांगण्यातनं कधी कधी वाद निर्माण होतात, त्यातनं निष्पन्न काही होत नाही. आणि म्हणूनच महाराजांनी हे घर निर्माण केलंय जिथे मठाची मंदिराची बंधनं नाहीये, जिथे तुम्ही या, बसा, महाराजांशी बोला, आपलं मन मोकळं करा आणि हक्काने सांगा आजोबा करा ना माझं काम. आणि मग ते आजोबा ते काम करतात, प्रेमाने करतात आणि त्यांच्या जो चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो खरोखर बघण्यासारखा असतो. 6-6 वर्ष ज्यांना नोकरी नाही, जेव्हा ते इथे येतात, महाराजांना सांगितलं का आजोबा, नाही पण त्यांनी मला नाही दिली नोकरी, सांग ना बाबा, प्रेमाने सांग, ऐकतात ते. मग ती प्रेमाने मग उपासना करताना पण हात तरी डोळ्या नजरे महाराजांकडे बघायचे, डोळ्यात बघायचं महाराजांच्या, आणि तोच व्यक्ती डोळ्यात बघू शकतो जो खरा असतो. वा, अगदी बरोबर. तो व्यक्ती नाही बघू शकत जो डॅम्बिस असतो. अशी लोक इथे येतात, पण महाराज सांगतात ठोक याला, शब्दांनी ठोक. कारण असेही अनुभव आलेले असतात की ती माणसं काहीतरी वेगळंच कारण, खोटं कारण सांगून येतात. काही माणसं, एखाद्या माणसाने जर त्यांची काही पत्रिका बघितली असेल, त्याला काही सांगितलं असेल तर त्याला व्हेरीफाय करायला इथे क्रॉस चेक की ही बाई खरं सांगते का, मी कुठे सांगते, महाराज सांगतात. आणि बरं गंमत अशी होते की तो जेव्हा प्रश्नाचा नंबर मला देतो, कुपन असतं ते, तेव्हा तो मला देतो, तेव्हा जर महाराज म्हणले याला सांग घरी जायला, याला काही विचारायलाच सांगू नकोस, मी सांगते घरी जा बाबा, तू विचारू नका. का काय चुकलं का, माझं चुकलं, मग ते ताई काय म्हणलं तुझ्या पत्रिका बघून, असं डायरेक्ट महाराज विचारतात. अच्छा, बापरे. म्हणजे हे जे आहे, त्यामुळे इथे असं काहीच प्रकार चालत नाही. जे येतील त्यांना महाराज नक्की म्हणजे नक्की बाहेर काढणार.